शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे, कारण की पीएम किसानचा नवा हप्ता आता आज जमा होणार आहे। राज्यातल्या 90.41 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। तुम्ही आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार सर्व शेतकरी बांधवांसाठी आता अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली। हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांची आता खऱ्या अर्थाने लॉटरीच लागली आहे असंच म्हणावं लागेल। कारण की पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9व्या हप्त्याला अखेर आता मंजुरी भेटली आहे। त्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला देखील मंजुरी मिळाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता दोन्ही हप्ते 4,000 रुपये शेतकरी बांधवांना एकत्र मिळणार। सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता जारी करण्यामध्ये आला। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही आज तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे, लक्षात ठेवा। कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। आता भरपूर दिवसाच्या प्रतीक्षानंतर शेतकऱ्यांची लॉटरी लागली असं आपण सध्या म्हणत आहोत। आता याचं कारण म्हणजे बघा, सरकारच्या माध्यमातून आत्ताच्या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपये ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारच्या माध्यमातून अखेर निर्णय आता घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी ही सरकारने दिली। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, यामध्ये एक खूप मोठा पेच आहे। आता हे हप्ते संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मिळणार नाही, लक्षामध्ये ठेवा। आता याचं कारण देखील सरकारने सांगितलं, डीबीटी प्रक्रिया संत आहे, लक्षामध्ये ठेवा। बघा, डीबीटीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण केलं जाणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलं, डीबीटी सध्या संत आहे, त्यामुळे सरकारने 2 टप्पे लागू केले आहे, लक्षामध्ये ठेवा। आता महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे टोटल 36 जिल्हे आहे आणि याच 36 जिल्ह्याची संख्या पाहता आता सरकारने निर्णय घेतला, पहिल्यांदा आपण 18 जिल्ह्यामध्ये वितरण करूया, नंतर पुन्हा आपण 18 जिल्ह्यामध्ये वितरण करूया। म्हणजे की एकूण 36 जिल्ह्यामध्ये म्हणजे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आज फक्त याच 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता त्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे। यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तर बघा, सरकारने सांगितलं रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, दुपारपासून आता निधीचे वितरण सुरू करण्यामध्ये येत आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण आता चालणार आहे। बघा, महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची पीएम किसान योजना दोन्ही हप्ते आता एकत्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। आता शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचे आहे ती म्हणजे की यादी। बघा, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की यादी खूप महत्त्वाची आहे। काही शेतकरी बांधव अर्धवट व्हिडिओ पाहतात आणि त्यांना नीट समजत नाही की नेमकं हप्ता कधी येणार, केव्हा येणार। हप्ता जर नाही आला तर नेमकं काय करायचं, सर्व काही आपण या व्हिडिओच्या आतमध्ये अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेणार आहोत। आता बघा शेतकरी बांधवांनो, या पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी सरकारने केला आहे। आता पुढील जिल्हा जालना आहे आणि त्यानंतर बीड। बघा, या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला। मराठवाड्यामधील या प्रमुख जिल्ह्यामध्ये तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून आता थोड्याच वेळाने हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। यामुळे या भागातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली असं देखील आपण म्हणू शकतो। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून महिन्यापासून तुम्ही वाट पाहिली होती, नमोचा हप्ता कधी येणार। नमोचा 9वा हप्ता रखडला होता, जो की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। आता लक्षपूर्वक बघा पुढील जिल्हा। बघा, यादी अतिशय महत्त्वाची आहे। सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी सध्या घेतली जात आहे।
पहिल्या टप्प्यामध्ये धाराशिव आणि लातूर नांदेड बघा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा लाभ एकत्रितपणे जमा करण्यामध्ये येत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येण्याची प्रक्रिया आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते. लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, प्रशासनाच्या माध्यमातून आता खात्री देखील दिली आहे. आता अगदी काहीच तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण सुरू करण्यामध्ये येत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे. अतिशय महत्त्वाची बातमी सरकारने दिली. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, काही कामे देखील तुम्हाला सरकारने करायची सांगितली होती. ती कामे तुम्ही केली का? जर ती कामे तुम्ही केली नसेल तर तुम्हाला नक्कीच अडचण येणार आहे. आता ते कोणती कामे आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या पुढं पाहूनच घेणार आहोत. परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी. बघा शेतकरी बांधवांनो, यादीमध्ये जर तुमचं नाव येत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. सरकारने आता निर्णय घेतला. त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, विदर्भाचा जर आपण विचार केला तर पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आलं. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांचा डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यामध्ये आला असून बँकांना निधी वितरणाचे आदेश आता प्राप्त झाले आहे. आता थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार असल्यामुळे बघा आता या ठिकाणी तुमच्या कोणत्याही कामासाठी आता तुम्हाला मदत मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासादायक ही बातमी आजची ठरत आहे आणि त्यासोबत उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी ठरणार आहे. आता बघा, ज्यामध्ये नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. बागायती आणि जिरायती बघा कोरडाऊ शेतकरी बांधवांना सुद्धा हा निधी मिळणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला. आता तुम्ही नाशिक जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल किंवा जळगाव जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, आज थोड्याच वेळाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि त्या स्वरूपात PM किसान योजना बघा दोन्ही योजना ह्या शेतकऱ्यांच्या योजना आहे आणि या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी कार्यक्रम झाला आणि आता निधी सुद्धा हस्तांतरित करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांची लॉटरी लागली असंच आपण या ठिकाणी आता म्हणू शकतो. तर मग पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्हे बघा आता लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधील देखील काही जिल्हे आहे. त्यापैकी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील बघा पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी सोडण्यामध्ये येणार आहे. बघा अहमदनगर हे नाव जुनं आहे आणि नवं नाव अहिल्यानगर. बघा अहिल्यानगर भागामध्ये सुद्धा निधी येत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील ऊस उत्पादक कोणतेही शेतकरी असो त्या शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आजची ही ठरत आहे. प्रशासनाने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता कसल्याही प्रकारे अडचण येऊ शकत नाही. डायरेक्टली तुमच्या खात्यामध्ये खटाखट निधी जमा होणार आहे. डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घोषित करण्यामध्ये आला. त्यासोबत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांचाही या पहिल्या टप्प्यामध्ये विचार करण्यामध्ये आला असून या भागामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील लाभार्थी पहिली यादी प्रसिद्ध करण्यामध्ये आली. आता जर तुम्ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामधून आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची ही बातमी आजची ठरत आहे. बघा तांत्रिक कारणामुळे थोडासा उशीर देखील होऊ शकतो, परंतु अजिबात चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार आहे आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली असं देखील आपण म्हणू शकतो. कारण की रात्रीच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे की बघा अर्ध्या रात्रीपर्यंत हे वितरण चालत आहे आणि शेतकरी बांधवांना गुड न्यूज सरकारने आज ही दिली आहे. आता पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भाच्या पूर्व भागामधील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचे पहिल्या यादीमध्ये उल्लेख असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने निर्गमित केली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केली होती बघा
सरकारने तुम्हाला काय कामे करायची सांगितले होते त्यापैकी एक काम म्हणजे की KYC लक्षामध्ये ठेवा. या शेतकरी बांधवांना 4,000 रुपयांचा लाभ आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितलेली कामे तुम्ही पूर्ण केली का? जर सरकारने सांगितलेली कामे तुम्ही पूर्ण केली असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही. बघा, पुढील जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता सरकारने पुढील जिल्हा सांगितला दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचाही या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश सरकारने केला आहे. या भागामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये आला असून येथे बँकांना तात्काळ निधी हस्तांतरित करण्याचे आदेश मिळाले आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने येथील दूध उत्पादक आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा आता मिळत आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, एक नाही तर 2 हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या 2 सरकारच्या माध्यमातून आता घेण्यामध्ये आला आहे. आणि शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी देण्यामध्ये आली. आता सांगली आणि कोल्हापूर या भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आजची ठरणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये ठेवा, सरकारने काही कामे तुम्हाला करायची सांगितली होती ती देखील महत्त्वाची आहे. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे बघा आधार कार्ड बँक खाते लिंक केले आहे त्यांना प्राधान्याने या पहिल्या यादीनुसार लाभ मिळणार आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होणार आहे. सरकारने उत्पन्नाच्या मर्यादेचे भान ठेवून केवळ गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये ही मदत जमा व्हावी याकडे विशेष लक्ष दिले आहे. आत्ता बघा, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पेमेंट सोडले जात आहे. यामुळे पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्याला पुढील काही तासामध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे इंटरनेट किंवा बँकिंग बघा ATMचा वापर करून तुम्ही आपली शिल्लक तपासू शकता. कोणत्याही चुकीच्या अफवांवर बळी पडू नका. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ओरिजिनल असे अपडेट पाहायला मिळतात. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा हप्ते वाटपाचा हा टप्पा पूर्ण होताच राहिलेल्या जिल्ह्यामध्ये देखील वितरण करण्यामध्ये येणार आहे. बघा, परंतु आजच्या 18 जिल्ह्यामधील यादीतील परभणी या जिल्ह्याचाही विचार केला असता येथील प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा करण्यामध्ये येणार. परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांसाठी देखील महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी बघा सरकारने आता दिली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेतील संपर्क साधून किंवा मॅसेजद्वारे खात्री करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही. शेवटी शेतकरी बांधवांना विनंती आहे, बघा ही 4,000 रुपयांची एकत्रित मदत तुमच्या हक्काची आणि त्यासोबत बघा तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, आणि जर नाव आलं नसेल तर दुसरी यादी जेव्हा येईल तेव्हा तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.